नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कुठून व्हिडिओ चालू करते? मी आज किचनमधून व्हिडिओ चालू करते. याचा अर्थ असा आहे की आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, जे की माझे फेवरेट आहे. ओके. सो मी आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, एकदम फ्रेश झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझे केस एकदम ओले आहेत आणि एक सेकंड ब्लर होते. आज बनवणार आहे सँडविच, व्हेज व्हेज चीज सँडविच. सँडविच खूप आवडतं. सो आपण व्हिडिओ चालू करूयात आणि आपण अ, आपलं सँडविच बनवत बनवत बोलूयात. आज थोड्याशा गप्पा आणि त्यासोबत सँडविच, एकदम टेस्टीवाला सँडविच असा आपण मस्तपैकी बनवणार आहेत. तर चला लवकर आपण व्हिडिओ चालू करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. लेट्स गो. तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी काही आपल्याला व्हेजिटेबल्स लागणार आहे. तर मी इथे माझ्या सँडविचमध्ये आज टाकणार आहे हे एवढे हे असे एवढे व्हेजिटेबल्स टाकणार आहे. यामध्ये आहे काकडी, त्यानंतर एक शिमला मिर्च, त्यानंतर गाजर, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. एवढं एवढं सारं टाकणार आहे कारण की मला पूर्ण व्हेजी सँडविच पाहिजे आहे, त्यामुळे मी हे पूर्ण व्हेजिटेबल्स टाकणार आहे. सो मी आता फटाफट हे सगळं जे आहे ते चॉप करून घेते आणि आपल्याला चॉप जे आहे ते एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आहे. सो मी पटापट चॉप करते आणि आपण नंतर भेटूया. इकडे किसण्यासाठी हे असं काहीतरी आहे, जे मला आईने दिलं होतं की एमर्जन्सीला लागेल काही काम करण्यासाठी. सो हे माझ्याकडे आहे. यातून मी गाजर आणि काकडी खिसणार आहे. आपण बघूयात खिसतं का, कारण की खूप छोटं दिसतंय मला आणि याला खूप टाइम पण लागेल हे खिसण्यासाठी. सो बघूयात काय होतं. तर मी याच्याने हे एवढंच ट्राय केलं गाजर आणि खूपच बारीक बारीक असं तुम्ही बघू शकता. हे असं बारीक बारीक खिसलं जातंय आणि माझा खूप टाइम जाईल आणि माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. मला सँडविच बनवून खाऊन परत जायचं आहे. माझा आज शो आहे. सो माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. मी ठरवलेलं आहे की मी आता चाकूनीच बारीक बारीक एकदम कापणार आहे, म्हणजे माझं लवकर काम होईल. आणि कसं असतं, जर तुम्ही मोठं मोठं कापलात ना, काही सँडविच मध्ये ना असं जास्त असे पीस जे असतात ना ते मोठे असतात. मी बघितलेलं आहे. बट मला आहे ना अ, छोटे छोटे पीस असले ना की मला ते खाऊ वाटतं आणि जास्त जास्त तोंड चालवायची गरज लागत नाही. खाऊ शकतो. सो मी एकदम बारीक बारीक कट करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम बारीक बारीक हे. आणि मी हे सँडविच नेहमी बनवून खाते आणि हे खूप चांगलं पण आहे. तुम्ही पण बनवून खाऊ शकता. कारण यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स येतात. यामध्ये बाहेरचे काही जे अनहेल्दी पदार्थ आहेत ते आपण खात नाहीयेत. आपण सगळे पालेभाज्या खातोय. सो चांगलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी बनवून खावा आणि चांगलं असतं. मला तर खूप आवडतं. मी एकदम बारीक बारीक करते आणि मला माझ्या पुरतंच बनवायचं आहे सँडविच. सो मला एकदम थोडंसंच लागणार आहे, जास्त नाहीये लागणार. तर त्याच हिशोबाने मी करणार आहे. या सँडविच बनवतच आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. तुम्हाला पण लक्षात येईल की मी सँडविच कसं बनवतेय. अजून यामध्ये काय काय सामान लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवलेलं नाहीये. पण मी आता हे एवढं चॉप करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन. मी आता तुम्हाला सांगते की काय काय लागतं. तर आपल्याला लागतो ब्रेड, जो आपला चौकोनी वाला ब्रेड असतो ना, पाव नाही, ब्रेड. तो ब्रेड लागतो. त्यानंतर आपल्याला लागतं टोमॅटो केचप, त्यानंतर लागते मेयोनीज, चीज चीज लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर चीज ऑप्शनल आहे चीजचं, असं काही नाही. बटर पण ऑप्शनल आहे, नाहीतर तुम्ही ऑइलमध्येही करू शकता. माझ्याकडे वेळ होता अर्धा तास, म्हणलं की चला मी नाश्ता बाहेरच करणार होते. पण मला वाटलं की घरी आहे वेळ माझ्याकडे, तर मी घरीच बनवते सँडविच. तर अजून कोणी कोणी माझे नवीन गाणं आलेलं पाहिलं नाहीये, कमेंट करून मला सांगा. जर पाहिलं नसेल तर लवकर जाऊन गाणं पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सुंदर असं गाणं लिहिलं आणि कंपोज केलं आणि मस्त छान असा व्हिडिओ बनवून सिंगर कोमल घोटकेकर युट्यूब चॅनलवरती
पोस्ट केलेला आहे. सो अजूनही कोणी बघितलं नसेल ना, तर त्या चॅनेलवरती, ह्या चॅनेलवरती नाही आहे, माझे 2 चॅनल आहेत. ते वेगळा आहे, हा वेगळा आहे. सो त्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही गाणं पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गाणं कसं वाटलं. यानंतरचा जो नवीन प्रोजेक्ट आहे तो येणार आहे. एक मराठी सॉन्ग आहे, लव्ह सॉन्ग मध्ये येतं ते गाणं. सो त्याचं शूट मी लवकरच लावणार आहे. मला वाटतं की मी त्याचा जो शूटिंगचा जो व्हिडिओ आहे तो बनवावा. सो नाही, मी बनवणारच आहे शूटिंगचा व्हिडिओ, की आम्ही शूट कसं करणार आहेत, कुठं करणार आहेत, किती दिवस लागणार आहेत, कोण कोण आर्टिस्ट आहेत, कोण कोण कलाकार आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो गाई, सर्व व्हेजिटेबल्स बारीक बारीक चॉप केलेले आहे, ते बघू शकता. एकदम बारीक बारीक चॉप केलेले आहे. गाजर, टमॅटो, कोथिंबीर, कांदा, शिमला मिर्च आणि काकडे. ओके, तर हे असं काहीतरी चॉप केलेलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, मेयोनीज घ्यायची आहे आणि मेयोनीज त्यामध्ये थोडीशी टाकायची आणि ते सगळं जे व्हेजिटेबल्स आहेत आपण चॉप केलेले ते पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे. अशी आजचा जो सॉस पण टाकणार आहे, टमॅटो, फ्रेश टमॅटो केचप आहे हे. सो मी हे पण थोडंसं टाकणार आहे एकदम, कारण की मला नंतर मी त्याच्यावरती टाकून खाणार आहे. सो मी इथं एकदम थोडंसं टाकलेलं आहे. बस एवढंसंच टाकायचंय आणि थोडंसं मीठ. गाईज, एक गोष्ट विसरलेली आहे जी की खूप खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे मिरची. हिरवी मिरची आपल्याला अशी बारीक कुटायची आहे आणि ती मिरची टाकायची आहे, त्याशिवाय तर टेस्ट येणारच नाही आपल्या सँडविचला. सोडूयात, लवकरच भेटते. यामध्ये मी मिरची टाकलेली आहे आणि आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. मेयोनीज टाकूया आपण थोडीशी, ती तसं मिक्स करून घ्यायचं. हे असं मी प्रॉपर असं मिक्स करून घेते याला आणि ऑलमोस्ट हे डन झालंय. आता आपली फक्त लास्ट स्टेप राहिली आहे ती. हे असं काहीतरी बनलेलं आहे. मी एक सेकंड एक एक चम्मच टेस्ट करून बघते. एक नंबर, एक नंबर. वाव, थोडंसं तिखट झालं बट ओके आहे, मला तिखट आवडतं पण. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे ब्रेड. हे असे वाले ब्रेड, 2 ब्रेड लागणार आपल्याला. असे ब्रेड घ्यायचे 2. ओके, याला आपण बटर किंवा ऑइल दोन्हीपैकी काही लावू शकतो. तर मी इथे लावणार आहे ऑइल थोडंसं आतमध्ये, मी तुम्हाला दाखवते कसं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण बनवलेलं पेस्ट आहे, एक सेकंड मी तुम्हाला खाली कॅमेरा करून दाखवते. तर घ्यायचं, मी स्किप केलं ऑइल, मी ऑइल टाकणार होते वरती पण मला वाटले की नको. सो मी आता नाही आहे टाकत ऑइल. याच्या आतून, बाहेरून मी टाकणार आहे, आतून नाही टाकणार. मला खूप कमी ऑइल आवडतं, सो मी ऑइल थोडंसं स्किपच करत असते. यावरती ठेवायचा आहे. ओके, काहीतरी बनवायचं आहे. अपोजिट साइडने इकडून आणि खालून ऑइल लावून घ्यायचं आहे. हे असं ऑइल लावलेलं आहे आणि आता आपण असं तव्यावरती ठेवणार आहे. तव्यावरती असं ठेवायचं. थोडंसं जास्त करपलं, असं जास्त भाजलं गेलं पण इट्स ओके, छान लागतं हे पण. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, कोणता कंटेंट जास्त बनवत जाऊ. छान प्रकारे मी आता सँडविच वगैरे मस्त नाश्ता करेल आणि त्यानंतर मी माझा एक शो आहे तिकडे जाईल. तिथे काही मी व्हिडिओ बनवत नाही, मी शोचे व्हिडिओ वगैरे टाकत नाही. कामामध्ये दुसरे कामं नाही करायचे, एका कामामध्ये एकच काम करायचं. सो आता हा दुसरा सँडविच आहे, रेडी काहीच झालेली नाहीये. आंघोळ केल्यानंतर फक्त सनस्क्रीन लावलं आणि लिप बाम लावला. पॉपचा लिप बाम आहे तो आणि ती कस्टपची सनस्क्रीन आहे. सेकंड वाला एकदम परफेक्ट भाजला गेलाय.
हा वाला एकदम परफेक्ट, मला जसा हवा होता तसा. तर फायनली माझी सँडविच रेडी झालेली आहे आणि मी ती सँडविच खाणार आहे टमॅटो केचप सोबत. खूप टेस्टी लागतं टमॅटो केचप सोबत. तर हे माझी सँडविच बनलेली आहेत, याला मी आतमधून अशी कट करणार आहे. Yes. आणि हे बघा. ओ, एक सेकंड, मी तुम्हाला टेस्ट करून पण सांगते की कसं झालंय. हम्म, एक नंबर, एक नंबर. तर चलो, आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आणि तुम्हाला माझी सँडविच रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो, बाय बाय.